हॅलो महाराष्ट्र, हाय यूट्यूब फॅमिली. कशा आहात? मस्त ना, मजेत ना. तर चला, आज आपण काहीतरी तुम्हाला माझं होम टूर थोडंफार तर दाखवते. तर तुम्हाला आवडेलच की मी छोट्याशा जागेमध्ये छान छान सर्व प्रकारचे झाडे लावलेले आहेत. ते तुम्हाला आज मी माझ्या घरातली झाडं शेअर करणार आहोत, म्हणजे दाखवणार आहे. तर म्हणलं चला, आपल्या यूट्यूब फॅमिलीला जी मी माझी छोटी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये प्रत्येक प्रकारची झाडं लावलेली आहेत. तुम्हालाही आवडेल की झाडं कुठली कुठली आहे, मी तुम्हाला सगळे नावासहित सांगेल. तुम्हालाही माहीतच असतील बरेच झाडं. तसं मी पण कमी जागेमध्ये एवढी झाडं लावलेली आहेत. आवड असते प्रत्येकाला झाडं वगैरे लावायची, फुलांची वगैरे. कुणाला फुलांची आवडतात देवासाठी, कुणाला असं आवडीनुसार झाडं चॉईस करत असतात. तर माझी छोटीशीच गॅलरी आहे, त्याच्यामध्ये मी छानपैकी झाडं, म्हणजे छोटीशी नर्सरी केलेली आहे. तर तुम्ही म्हणत असाल की छोट्या जागेत कसं काय एवढं? तर हो, मला आवड आहे भरपूर झाडांची वगैरे. कारण गावाकडं शेती वगैरे असल्यामुळं आपण काय गावाकडे जातच नाही आहे. तर शेतीचं म्हणजे जॉबमुळं, मुलांच्या शिक्षणामुळं गावाकडं काय एवढं काय जाणं होतच नाही. तर आपली आवड म्हणून आपण छोटंसं गॅलरीमध्ये आपण झाडं लावत असतो. तशाच प्रकारे मी लावलेले आहेत. आणि त्या झाडांचं पण छान संगोपन करावं लागतं. त्यांना टायमिंगला पाणी, ती झाडांचं जे हे असतं सर्व प्रकारचे खत वगैरे ते टाकावं लागतात. तेव्हा तर कुठं छानपैकी आपली झाडं येत असतात. आपण कसं प्राण्यांची किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूची काळजी घेत असतो, त्याचप्रकारे सर्व झाडांचीही काळजी घ्यावं लागतं, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. आणि त्यामुळं तर छानपैकी झाडं येत असतात. तसंच प्रकारे मी वेळात वेळ काढून त्यांच्यासाठी पण टाईम काढते आणि वेळात वेळ काढून पण व्हिडिओ काढत असते. तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ बरेच दिवस, थोडे आठवड्यातनं 1-2 असे येतात. तर सॉरी, मला कसं वेळ भेटत तसं मी व्हिडिओ काढत असते. आणि वेळातला वेळ भेटला की मग झाडांकडं पण लक्ष देत असते. घरातली कामं तर असतातच. आणि जॉबमुळं कसं थोडं इकडं तिकडं होत असतं माझं, कारण की सकाळी पहाटे माझं जॉब, म्हणजे नाही का, माझी ड्युटी 6ला चालू होती, ती माझी ड्युटी 2:30ला संपते. तिथनं पुढं येऊन घरातलं आवरून वगैरे मुलाला क्लासला वगैरे सोडणं, त्यातनं वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओकडं आणि घरातल्या कामाकडे लक्ष देत असते. तर चला मग आपण बघू झाडं कुठल्या प्रकारचे आहेत. तुम्हाला जर माझी झाडं आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. चला भाऊ, आपण झाडं कुठली कुठली आणि कशी आहेत ते. हे आहे लाजाळूचं झाड, छोटंसं आहे. हे फार मोठं झालं, इथपर्यंत गेलं असं लाजाळूचं झाड. आणि हे आहे लिंबाचं झाड. आपण जे घरात लिंब खातो ना आपले, त्या लिंबाचं झाड आहे. आणि ही तर छोटे आहेत, ते हे जे आहेत ती म्हणतात ना डोंगरची काळी मैना, तर हे ते लावलेले आहेत काळी मैना. ही काळी मैनाची झाडं आहेत आणि ही लिंबाचं झाड आहे. एवढं झालं आहे मोठं. ही लिंबाचं आणि एकत्र लाजाळूचं आणि काळी मैना असे 3 एका कुंडीत आहेत. त्याच्यानंतर हे आहे, तुम्हाला माहीतच असेल की हे झाड कुठलं आहे. अशा प्रकारे हे झाड आहे, तुम्हाला समजलंच असेल कुठलं आहे. हे आहे काळी हळद. कशावरून ओळखायचं की इथं अशी काळी रेष जाती, त्याला म्हणतात काळी हळद. ह्याला काळी हळद म्हणतात. तर मी काळी हळद पण लावली. आणि ह्याला बोकरीचं झाड बोलतात. शंकराच्या पिंडीवर व्हायला जातं, पांढरे फूल असतं आणि निळं. तर हे निळं आहे. एका कुंडीत 2 लावलेले आहेत. आता हिला मोठी कुंडी आणून हे वरती असं गॅलरीमध्ये लांबपर्यंत ते वेल जातो, तर ते बोकरीचं झाड बोलतात. ते ही आहे. ही आहे पिवळी हळद. आपली जी जेवणामध्ये वापरली जाते हळद, हिला बघा काळ्या रेषा नाही आहेत, या आपली हिरवीच असते. तुम्हाला मी हळदीचे पण प्रकार सांगते. हे आहे पिवळी हळद. हिला काळी वगैरे अजिबात रेष नसते, ज्याने की काळ्या हळदीला अशी काळी रेष असते. याला काळी हळद म्हणतात. आणि हिला पिवळी हळद. तर ही छोट्या कुंडीत लावलेली आहे. त्यानंतर आपलं खाऊचं पान आहे, नागवेलीचा वेल बोलतात ह्याला.
हे आपलं पान असतं ना देवाला वापरण्यासाठी, तेही आहे झाड, खाऊच्या पानाचं झाड. वेल अजून येत आहे छोटा छोटा. तर छोट्या छोट्या कुंडीतनी बरीच झाडं मी लावलेली आहेत. हे पिवळी हळद आहे, अजून पण खालून येत आहे. असं 4-5 लावलेले आहेत. आणि बाहेर तर फार मोठं झाड आहे. हे म्हणतात की घरामध्ये लावल्याने शुभ असतं. हे लबरी प्लॅन्ट आहे, लबरी ती घरात लावतात म्हणतात. तर मी ते पण लावलेलं आहे, लबरी प्लॅन्ट. हे आहे कमळाचं झाड, कमळाचं फूल येतं ना त्याचं हे आहे झाड. हे पण मी लावलं आहे छोटंसं. कमळ जे आपल्या हे श्रावण महिन्यात कमळाची फुलं लागतात. हे फार छोटं आहे, अजून काय ह्याला लागलेलं नाही आहे. तरी पण हे 1 वर्षाचं. आणि हे तुम्हाला माहीतच असेल, कांडी झाड. ती एक कांडी लावली की ती फार उंच जातं. मी त्याला तोडलं, लय मोठं झालं तर लांब गेलं तर गॅलरीच्या पण बाहेर गेलं तर ते तोडलं. त्यानंतर ह्या कुंडीत लावलं, ते फिरून आलं. अजून ह्याचा वेल लांबपर्यंत जातो. एक कांडी वाढत फार मोठं होतं. ते मोठं झालं होतं तर मी त्याला काय केलं, कटिंग करून फिरून ह्याच कुंडीत लावलेलं आहे. कारण की गॅलरी फार छोटी आहे आणि झाडांची आवड आहे, त्याच्यामुळे काय करणार, छोट्यामध्ये स्टोअर केलेलं आहे मी हे सर्व झाडं. आणि हे आहे कोरफड. कोण नाही ओळखत, तर बघा केवढी मोठी झाली. ती पण लावली की असावी म्हणून. लोक म्हणतात नाही का, नाही आयुर्वेदिक घरातलीच कोरफड असावी. कोणाला पित्त वगैरे झालं तर याचा गर खाल्ला जातो कोरफडीचा. तर मी पण प्रयत्न केला आहे, छान लागतं. ती कोरफडीचा असा आतला गर काढून गिळायचा, डायरेक्ट पाणी प्यायचं त्याच्यावर. तर हे पण कोरफड लावली, बघा केवढं झालेलं आहे कोरफडीचं झाड. त्यानंतर हे आपली शोची झाडं आहेतच. हे ते आहे, ह्याला पांढरं फूल लागतं, फार छान आहे ते. हे आहेत ती सगळे आपल्या घरातली झाडं आहेत, हे ते. आणि लबरी प्लांट. ह्या प्रकारे आपली झाडं आहेत सर्व. ह्या पाहून घ्या, अशी मी झाडं लावलेली आहेत. ह्या हळद पण लावली. सगळे प्रकारची झाडं मी कुंड्यातनीच लावलेली आहेत, कारण आपल्याकडे जागाच नाही, छोटी गॅलरी असल्यामुळं अशा प्रकारे सर्व छोटीशी नर्सरी तयार केली आहे आपण घरच्या घरी. तर आपण आता बाहेर चला बघू. मोठं हळदीचं झाड. हे आहे सर्वात मोठं हळदीचं झाड, फार मोठं आहे ते. तिथं व्यवस्थित बांधून ठेवलं आहे मी. आणि तिथं मनी प्लॅन्ट पण आहे. फार मोठं झालं हे झाड. हे पण हळदचंच झाड आहे, बाहेर लावलं आहे, कारण की आत एवढी जागाच नाही आहे ना, त्यामुळे हे हळदीचं झाड बाहेर लावलं. ह्याच्यात बसून आपण कॅमेऱ्यामध्ये लांब जावं लागतं. एवढं मोठं हळदीचं झाड आहे. आणि तिथं मनी प्लॅन्ट अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत. हे एक आपल्या टीव्हीपाशी एक लावलेलं आहे मनी प्लॅन्ट. हे छानपैकी आलेलं आहे. एवढं एकदम काचेच्या बाटलीत लावलं आहे मी, एवढं मोठं झालेलं आहे. हे पण शोचंच झाड आहे. हे पण काचेच्याच बाटलीत लावलं आहे. ह्याला दररोज पाणी चेंज करावं लागतं. आपल्याला झाडांची आवड असेल तर मी टीव्हीपाशी शो पीस म्हणून लावलेलं आहे. हे आहे आपल्या किचनमधली झाडं. तर मी किचनमध्ये पण लावलेलं आहे. हे बघा किती सुंदर आलं आहे. हे पण काचेच्या बाटलीत, ते पण काचेच्या बाटलीत. हे आहे ती कुंडीत आहे. अशा प्रकारे छान छान झाडं लावलेले आहेत. छोट्या जागेमध्ये मला आवड असल्यामुळे मी अशा प्रकारे सर्व झाडं घरात पण आहेत आणि बाहेर गॅलरीत पण आहेत. तर अशा प्रकारे होती आपली छोटीशी नर्सरी. तर तुम्हाला आवडली का, नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण छोट्या जागेमध्ये एवढी छान छान सुंदर झाडं लावलेली आहेत. तुम्हालाही आवडलीच असतील. तर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचलेले. आपल्या मराठी बहिणीला तुम्ही जरूरच सबस्क्राईब करता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.